हे कोणत्याही पॅनलचं काम नाहीये, हे कुणा एकट्याचं काम नाहीये, हे गावाने गावासाठी करायचं काम आहे. होय, अगदी बरोबर. बघा, हे म्हणजे आपण समजांनी मिळून करायचं काम आहे काय. हा बरोबर. चला मग करूया सुरुवात. दौलतवाडी एक सुनीचा. दौलतवाडी एक सुनीचा. चला आता विरोधक बी आलाय मदतीला. चांगल्या कामाला आपला कायमच सपोर्ट असतोय. मी माझा पाठिंबा जाहीर करतो. दौलतवाडी एक सुनीचा. 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 आता रानात आला म्हणजे काहीच काळजी नाही, सगळं श्रमदान एकटाच करणार आता. करतो की. अजिबात नाही, आपण हे काम सगळ्यांनी सगळ्यांसाठी करायचंय. वय वय. चला सुरू करूया. चला 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 चला. या रामराव या. एक मिनिट. हे रामराव. रामराव आता कामाला सुरुवात करायची. वय. बघा रामराव, अख्खं गाव जमलंय. आता जर कोण मध्ये आलं तर डायरेक्ट डोक्यात कुदळच घालायची. हा होय, आता अजिबात घाबरायचं नाही. हा. काय करायची काय सुरुवात.
अंजली वहिनी राणाला मी मोटर सुरू करून आलोय पाणी आलं असेल चला 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 लवकर चल. चल 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 या हा. दौडा दौडी एकजुटीचा! एकजुटीचा! अरे वा काय लाडू झाला काय अभ्यास अजून थोडा राहिलाय. बाकी काय बी म्हणणार ना नापास झाल्यापासून अभ्यास एक नंबर करायला लागली मला अ दर्जा पाहिजे. ध ओ हा ध अ तर हा तेच ते ढ हे लाडू राणा त्याला ढ दर्जा मिळायचा म्हणून तसा बोलायला तू कर अभ्यास आपल्याला अ दर्जाच मिळणार आहे राणा आबा आल्यात आबा आबा नमस्कार करतो औक्षवंत वा अरे वा आबा हे बघा. अरे वा का अभ्यास जोरात चालू आहे वाटतं हा चला या अगं बाई मामांजी थांबा मामांजी पाया पडतो आधी. औक्षवंत वा चंदे पाणी आण. कसं आहे सा? मस्त थांबा आम्ही जातो हं. अहो बसा आबा अहो कधी आला? ये आता जा. एक मिनिट आले मी. बरं काय म्हणते गोदाकाची तब्येत ते डॉक्टरनी गोळ्या दिल्या हे ब्लड प्रेशरचं दुखणं मागं लागलं म्हणजे लागलं त्याच्या पुढे काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे पाणी. अरे वा मामांजी तुम्ही काही काळजी करू नका ती जिम्मेदारी आम्ही घेतल्या. रोज एकाच टायमाला त्यांना गोळी द्यायला लागत्या ती आम्ही देतो. अरे वा आता तुम्ही घरची जबाबदारी पण घ्यायला लागल्या म्हणायचं की हा मग आता घर आणि घरची माणसं जपायची तर एवढं करायला पाहिजेच. आबा चहा. अरे वा चहा पण हो अहो मी आता केलाच होता आणि तेवढ्यात तुम्ही आलात. चला म्हणजे टाइमवर आलो म्हणायचं आम्ही. हो आबा मला कटकटाने क दर्जा मिळाला होता. ढ म्हण ढ राणा बरोबर राहिला तर तुला ढच मिळणार. नाही मी मावचा ऐकतोय आता. बघूया आता कुठला दर्जा मिळतोय ते अ अ हा अंजली सगळ्या खबरा आमच्या कानावर आल्यात. तू गावासाठी ज्या पद्धतीने काम केलंय आम्हाला अभिमान आहे तुझा. आमची सून सरपंच होणार गॅरंटी आम्हाला. आम बघा मामांजी आम्ही बी या गावच्या भल्यासाठी लय काय काय केलं. गोरगरिबांची चौकशी केली, बारशाला गेलो, पुरीचं नाव ठेवलं. नाव काय ठेवलंस ते सांग की लय काय काय केलं बघा. आणि बाकी समध्यांची विचारपूस तर चालूच आहे, भेटीगाठी बी चालूच आहेत. चांगले घरातल्या दोन्ही सुना गावासाठी झटतायत हे बघून चांगलं वाटलं. बरं मामांजी आता आलायसा तर जरा 4 दिवस राहावा बरं. आणि भाई आमचं राजकारण बघा आणि काय चुकत असेल का नाही तर सांगा काय आम्हाच नाही. नाही एक दिवसासाठी आलोय परत जावं लागणार मला. एकच दिवस? हा हो आबा 4 दिवस तरी राहा. हल्ली तुम्ही घरी येतच नाही फारसं. अगं राणा सूरज आणि तुम्ही दोघींनी घराची जबाबदारी घेतली म्हणल्यानंतर आम्ही बिनधास्त आहोत. पण म्हणून यायचंच नाही असं आहे का? अगं मुंबईतली कामं संपतच नाहीत. एक झालं की दुसरं सुरूच आहे. हे कोण? हॅलो हा नमस्कार. काय बर नाही उद्या मी असेल ना. होय होय हो या तुम्ही. होय अंजली अगं तुझ्या कामाची चर्चा फक्त आमच्यापर्यंतच नाही तर पार मुंबईपर्यंत पोहोचली. मुंबई? हा
अगं एका मोठ्या चॅनलच्या रिपोर्टरचा फोन होता. त्याला आपल्या दोघांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. काय सांगताय सा? पण माझा का? अगं अंजली, गावात आचारसंहिता असताना सुद्धा लोक सहभागातून तू पाण्याच्या टाकीचं काम केलंस ना, त्याची सगळ्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे आणि त्याच्यावर त्यांना स्टोरी बनवायची आहे. अंजली, उद्या तयार राहा, तुझा इंटरव्ह्यू आहे. काय सर तुम्हाला कायच कसं वाटत नाही हो? कशाचं? बघा की दर टायमाला ती मास्तरीन तुम्हाला भारी पडती, दर टायमाला तिचा गाजावाजा होत्या, आणि आता तर ते न्यूज चॅनल वाले इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत. तुमचं नशीब कधी उजडणार हो? नशीब साथ देणं झालंय हे एकदम बरोबर बोललीस बघ चंदे. तर काय ताईसाहेब, तुम्ही का नाही दिलेले शब्द पाळत जावा, म्हणजे माणसांची हाय लागणार नाही तुम्हाला. कुठला शब्द? बघा की दर टायमाला तुम्ही मला साडी देतो असंच म्हणता सा, पण आज पत्र मला साडी दिली नाही तुम्ही. मला दिलेला शब्द जर पाळला तर चंदे, हे एकदम चुकीचं बोलल्यास हा. नाही, एकदम बरोबर बोलले म्या. इकडे ये. वरती, इकडे ये. ती मोरपंखाची साडी द्या हा. इकडे ये. इथं अशी नाही तर ती काट अशी अशी जर अशी अशी उभी राहा. आता खरं कळलं आमसनी आमचं प्रत्येक डाव फेल का झालंय. हा, तुझी हाय लागायला तू आडवी यायलास आमच्या. कळलं? तसं काही नाही. मग कसं आहे हा? तसं काय बी नाही हो, मी कशाला तुमच्या वाईटावरून. जा बस. चंदे, तुला ती म्हण माहिती का? कोणची? सौ सोनार की एक लोहार की. आम्ही आता त्या मास्तरनेला असा काही एकच टोला देणार आहे का नाही, आयुष्यात परत कधीच उभी राहणार नाही बघ ती. ती द्यायचं तेव्हा द्या, पण आता ते न्यूज चॅनल वाले इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत, त्याचं काय? तुला ती म्हण माहिती? हप्पापाचा माल गप्पापा. लईच म्हणी सुचारल्यात हो तुम्हाला आज. ती मास्तरीन शिरले का काय अंगात? ए म्हण माहितीये का तेवढं सांग. स्टॅम्परा करणे गे मेसेज शिरली का? माहितीये की. हा, मग आता त्या म्हणीसारखंच हप्पापाचा माल गप्पापा करणार आहे आम्ही. म्हणजे इंटरव्ह्यू मास्तरनीचा घ्यायला येणार आहेत, पण इंटरव्ह्यू मात्र आमचा होणार. ते कसं काय? कारण मास्तरनीला आपण इंटरव्ह्यूला पोचूच द्यायचं नाही. पण ते कसं करणार? खरं त्याचाच जरा विचार करायलोय आम्ही. चंदे, काम कर. तू का नाही आज मास्तरनीची चप्पलच पळून टाक, बाहेरच नाही जायला पाहिजे ती. ती मास्तरीन शेतकऱ्याची सून हाय, अनवाणी पायाला बाहेर जायला काय कचवसणार नाही ती. आणि तसं बी इंटरव्ह्यू मध्ये पाय कुठे दिसतात, आणि दिसलं तरी बी गावातले 1000 जणी हाय तिला चपला द्यायला. आणि ती सगळ्यात पहिल्यांदा तर ती कोणती कल्पना. कल्पीच्या तर कणी मग एक काम कर, लाडू आपलं नेहमीच शस्त्र, त्याला रुसवू आपण. तो लाडू दर टायमाला आपल्याला तोंडावर पाडतोय, आणि आता टाइम बी नाही त्याला रुसवायचा. दुसरं काय तर बघा. घरातली समधी धुनी भांडी काढा, मास्तरीला घरातच कामात झोपवा. राधा आणि गोदाका करून दे त्याला समज. मग काय करायचं? काय करायचं? काय बी नाही, उपाय नाही सापडला तर मास्तरनीचा इंटरव्ह्यू होणार म्हणजे होणार. नाही 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 नाही, आम्ही तिचा इंटरव्ह्यू काय होऊ देणार नाही. काय करायचं? उपाय सापडला. काय? आणि तो बी घरातच आहे. कोणचा? गोदाक्का. आता ही म्हातारीच त्या मास्तरनीला कसं अडवत्या हे बघ तू चंदे.
एक नंबर बघा. समधीकडे तुमचंच कौतुक व्हायलंय. भारीच की. माझं काय हो, सगळ्यांनी मिळून केलं म्हणून झालं. होय, पण समध्यांना संकट घेऊन जाणार खमकन नेतृत्व असल्याशिवाय समधे संकट येत नसतात. आता तुम्ही माझं कौतुक थांबवणार आहात का? हो, किती बी कौतुक केलं तरी कमीच आहे बघा. आणि तुम्ही म्हणताय थांबा. त्या पप्प्याच्या हटवादीपणाच्या नादात समजा गाव बिनपणाचं बसलं असतं. तुम्ही बराबर डोसके लावून प्रश्न सोडवला बघा. बरं बरं, बास आता तो विषय. आता उद्या तुमचा इंटरव्ह्यू होणार, त्याचं काय? उद्याची भारी तयारी करा. उद्याचं उद्या बघू. हो, काय म्हणताय? उद्या ते पत्रकार येणार, तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही म्हणताय उद्याच उद्या. नाही नाही ते काय नाही, ते प्रश्न उत्तराची तयारी केली पाहिजे. चला करूया. अहो त्याची काही गरज नाहीये. काय गरज नाही, ते उद्या ऐन टायमाला काय चांगलं सुचलं नाही म्हणजे. जे खरंय ते सुचायला नाही लागत. आपल्याला कुठे खोटं काही सांगायचंय? हे बी खरंय म्हणा. आपण खरं तेच सांगणार. मी प्रसिद्धीसाठी काहीही केलेलं नाही. लोकांची साथ मिळावी एवढंच. हे तर आहेच. गावातल्यांची साथ आधी आहेतच. एकदा का ह्यो इंटरव्ह्यू झाले की नाही, की गावाबाहेरची बी साथ मिळणार बघा. ते बघूया, पण आता तुम्ही जरा आराम करा आणि मलाही जरा करू द्या. होय होय, आराम तर केलंच पाहिजे. अहो, आराम झाला तर उद्या तुम्हाला बरोबर बोलता येणार बघा. चला ताई साहेब, आवरलं माझं. चला चंद्या, आवर बाई पाठदिशी. अहो ताई साहेब, मेकअप झाला, साडी झाली, एवढं छान दागिने बी झालं. आता अजून काय आवरायचंय? अगं असं का म्हणायल्यास? एवढ्या मोठ्या चॅनलचं मोठ्या पत्रकार येणार आहेत आणि मला काय आवरायचं? खुळीच आहेस बघ खरं. ताई साहेब, बरं तुम्ही सांगा काय आवरायचंय? जाऊ दे, तुझ्यासारख्या अडाणीला काय कळणार आहे म्हणा. ते समजा सोड, आधी आम्ही कसं दिसायलो ते सांग. वा वा वा, एकच नंबर. ताई साहेब, तुमचा का नाही नादच करायचा नाही बघा. हे बरोबर बोललीस बघ चंदे. हा, चला. बरं ते नाही ताई साहेब, इंटरव्ह्यू हाय थोरला ताई साहेबांचा. तर तुम्ही काय एवढं हरकून टुम्म झालायसा? बोलायची गरज होती. चला. राधा ताई, नाश्ता येता काय? राणा भाऊजी, हा वहिनी. राणा भाऊजी, हे बघा आम्ही तयार झालो. तुम्ही तयार आहे? होय, झालं की. हा, मग पाठदेशी आवरा आणि ते आल्यात का बघून या. अहो पत्रकार येणार आहेत, त्यांचं स्वागत करायला पाहिजे. उगा उशीर व्हायला ना ग. वहिनी, पण इंटरव्ह्यू तर अंजली बाईंचा आहे. अहो तेच तर सांगत होती मी ताई साहेबांनी. इंटरव्ह्यू कुणाचा का असं ना, पण पत्रकार येणार आहेत तर त्यांचं स्वागत बी करायला पाहिजे. कसं आहे राणा भाऊजी, आता आम्ही राजकारणात उतरलोय, तेव्हा पत्रकारांसंगत आमचा बी संबंध चांगला पाहिजे. होय, पण त्या आधी लाडूला शाळेत सोडलं पाहिजे. अहो लाडूला काय हो, कोण बी सोडते. ते आम्ही बघतो. पहिलं तुम्ही जाऊन बघून या आणि आला असत्याल तर पहिला आम्हाला ती खबर करा. हा, लाडूच्या शाळेचं आम्ही बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो पण अहो राणा भाऊजी, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. जावं बरं तुम्ही, जावा. ताई साहेब, आपण बी जायला पाहिजे होतं. एवढ्या लवकर जाऊन काय झाडू मारायचंय तिकडं? एवढ्या लवकर येत नसतात पत्रकार. मग राणादासनी काय धाडलं एवढ्या लवकर? प्लॅनिंग. कसलं? आमच्या राजकारणाचं. म्हणजे कसं? तुझ्यासारख्या खुळीला नाही कळायचं.